तर भावा बहिणींनो, लाडक्या बहिणीचं पैसा आलेला आहे तर त्याच्या बायकोला आलेलं होतं. तिनं माझं दिलं 2550 रुपये. बाकीचं काय तिनं ठेवलेलं. तर राजा उसनं तिला पैसे मागतो या. उसनं म्हणजे कसं पैसे मागतो या, तर प्यायला पैसे मागतोय भावा बहिणींनो. तर जी काय सत्य आहे ना हीच मी सांगण्याचा प्रयत्न करते भावा बहिणींनो. मला नाही कोणाची साईड घ्यायची ना कोणाची बाजू घ्यायची, पण जे काय आहे दाखवते. तर आता हे तुम्हाला तर योग्य वाटते का दारू पिण्यासाठी बायको कुठं पैसे घेऊन जाणं लाडक्या बहिणीचं? मला तर योग्य वाटत नाही. तुम्हाला कसं? काय करायचं? हो, ती ॲप घेतलेला कुठला तरी. मग मी चुकीचा आहे. मी म्हणतो की भाऊ बहिणीनं मी चुकीचा माणूस आहे. माझ्या भावाचं आलतं ते गेलं, तुमच्या कष्टाचं गेलं का माझ्या कष्टाचं गेलं? होय, तिथं कागद मी आज भरली. तळतळ जीव माझा बी झाला ना. मला बी वाटत तेवढंच राहिलं असतं तर बाजार तरी मला दवाखाना करायचा होता, दवाखाना तर राहिला. अव एवढा आठवडा भरतीन पहिला तुमचा दवाखाना कर. मला तुझा दवाखाना कशाला तुझ्या आठवड्यात दवाखाना होतच नाही गे, पण ते का दवाखाना फारच महाग आहे ग. 1,500 जाते. एक गोळी 40 रुपयाला आहे. मग विचार कर. स्टार्टिंगलाच 2,500 रुपये गेलं होतं. गेलतं का नाही? खरं आहे का खोटं आहे? ती करायची की दवाखाना मग अर्धा होईल. अर्धा कर. माझ्या त्या पुरीचा दवाखाना बघायचा. माझ्या त्या पुरीला काय कानाला काय होतंय ते बघायचं. ती सारखा कान करते. शिकणं अगोदर तूच बघत होती समजा. मला सुद्धा परफेक्ट वाटतंय. परफेक्ट आताची भाषा म्हणजे आताची त्याची लँग्वेज आणि नंतरची त्याची लँग्वेज ही मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणायचंय त्या दिवशी भांडण झालं, तुम्ही माझ्या बरोबर बोलणार नव्हता. मला बोलता कशामुळं? पण तूच बोलली. पैसे दे, तू बोलू नको. तुला बोलण्यात काय चव आहे का? आजकाल भावा बहिणींनो पैशामुळे माणूस ओळखला जातो. म्हणून आता माणसाच्या मागे लागायचं नाही, पैशाच्या मागे लागायचं. पैशामुळे कारण की पैशाला लय मोठी किंमत आहे, पण माणसाला झिरो किंमत आहे. काय काय पैसा म्या कमीवल्यावर परत तिनं मला ओळखून येईल. आज ती 200 रुपये घालते एवढ्या, तिला कसं आहे वाटतं 2 लाख माहितीये आहे. का, मी नवऱ्याच्या घरी आहे. मग नवरा माझा सगळ्यात मोठा झालेला, मला काही वाईट वाटणार नाही. बायकोला कुठल्या पण आनंदच असतो की नवरा बाबा, नवराच नाही नवऱ्याचा म्हणजे नवऱ्याशी बायको असते म्हणजे परपंचा दोघाचा असतो. नवऱ्याने केला काय आणि बायकोने केला काय. मोठा झाला म्हणजे जग दुनियासाठी भारी आणि बायकोसाठी बी भारी. बायको कधी वाईट विचार करते का? कुठलीच करू शकत नाही. आणि मी तर नाही बाटल्या बहुती पेट्रोल पंपावरून गार असं थंड माझ्यासाठी भरून आणतो, कारण की माझ्या घरात फ्रीज. अरे ड्रम तरी भरून आण ना, 10 लिटरचा घेऊन. कुठलं ड्रम नाही ती बाटल्या आणतो मी 2.25 लिटरच्या, माझ्या पुरत्या 2-2. तुझ्या पुढचा ना आम्ही काय घोडा मारले कोणाचं? मग आणखी इथं आहे की फिल्टर. नाही की गार पाणी ते काय आलंय गार झालं. तू बघितलं काय जाऊन? तू माणसं नेते ती म्हणल्यावर मग माणसं आम्ही बी सकाळपासून तीच आणतो की, पण गार नाही ना पाणी. साधं पाणी आहे गरम. कसं असू द्या, पण मी आणतो माझ्या पुरतं. मला लागतं थंड पाणी प्यायला. हो का? माझी व्यवस्था मी केली पाहिजे. हो का? हो, नाहीतर रात्री मी ती गरम पाणी पिलोय असं हलवून. अरे अक्षरशः तुला सांगते, मी तर रात्रीपासून एक बूंद म्हणशील ना. त्याला किती कोरड पडली होती आणि तू काय म्हणली मुंग्या आहेत त्या. हो ना, मी तर मुंग्याचं पाणी पिले आणि मी बघते ती टॉर्च लावून मोबाईलचं. तर अरे बापरे म्हणलं. मी असं हलवलं अगोदर पाणी आणि असं करून त्या खाल्लं त्या टपात रात्री एक पाण्याची बाटली मोठी खंबा भरलेला बाटली फ्रीज मध्ये पाण्याची बाटली होती, तीच सकाळी मी घेऊन गेले कामाला. अरे बापरे म्हणलं, हे काय झालं म्हणलं. अक्षरशः माझा तर मेंदू आधीच जागेवर बसताना फ्रीज मोकळा ठेवता, बघत नाही हाताने गंजलेला आहे म्हणलं. माझा मेंदू आधीच. पाण्याची बाटली आहे तिकडं अजून एक. फ्रीज मध्येच आहे भरली. अरे हो, दिवाने काय रे, झोपलं काय रे? तिकडल्या फ्रीज मध्ये आहे का बाटली? नाही ना, मग एवढीच एक आहे का? बाटल्या पडल्या की. आता वारके इतक्या कुठं आणायचे ते नेमके? 2 आणणार. मोठी बाटली ही अजून एक असेल ना, मोठी बाटली होती ना, घरात ठेवली आहे. मग दे ना मग ती. पाण्याने भरली आहे. पाण्यानं भरली. हा, मी भरून ठेवल्या होत्या 2. तुम्हाला नाही तुमची काळजी, पण मला आहे ना तुमची काळजी. हो का? फारच काळजी तरी करते मी बाबा. म्हणायचं आमचं फ्रीज मोकळंच आहे, पण बघायचं नाही जाऊन पाणी आहे का नाही त्यात. आज काळजीनं बदली त्याच्याकडे तर मला सप्रेम भेट. आजच नाही रोजच आहे, पण बघण्या वाचणं होतंय. बघायचं नाही म्हणून तर माणूस फारच करतंय. काळजी घेतली जाती. पण काय होतंय माहितीये का, चावी कुठं आहे?
ठीक आहे. न बघितल्यामुळे चुका होत्या दोन. न बघितल्यामुळं नाही, ती बघितल्यावर सारखी मला मोकळं दिसतंय, पण एखाद्या बरेला लांब भरल्यावर बघून ती काय करायचंय, फ्रीजर मध्ये पाण्याच्या बाटल्या असल्या माहिती उघडून ना. बघतो आता. फ्रीज मी आजच घेतलाय. चावी इथं होती ना. आणि तसं म्हणलं तर तुम्ही फ्रीजला हातच नाही लावला पाहिजे. तुमच्या मनातच घरी आणला होता तेव्हा तुम्ही खुश नव्हता फ्रीज. आणि पेट्रोल काय गाडीचं जास्त उडवू नका. पेट्रोल भेटा नाही पंपावरती. 111 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे. मला काय परवडायचं नाही. गोव्याला दिल्लीला नाही चाललेलं मी. ते दिल्लीला जा, अमरावतीला जा, नाही तर कुठे बी जा, जिकडं जायचंय तिकडं. पण माझी टुरटुरी काय कुणी माझ्या टुरटुरीला काय जास्त त्रास देऊ नका काय कोणी. केलंय त्यात? बटाटा. भात कर थोडासा. नाही ना हो, बिर्याणी आहे ना दुपारची, तेच खाल्ली. नाही खाल्ली, संपली बिर्याणी. बिर्याणी नको मला. पण संपली ना. माझं नसतं. भाकरी केले त्या भाकरी खावा. आणि भात केल्यावर काळी भांडी घासायला मला नेट पडतंय, तुम्हाला नाही पडत. हा नाहीच आहे. गॅस भरून आणताना काय होईना तर नुसतं मला लावलंय चुलीवर करायला. गॅसची टाकी आता मिळतच तुम्ही नाही. सगळं 3-4 आणतो, दिवस. मी हे आणतो, मी ते आणतो. मी गॅस बीस आणला तिकडं कोणी शिरायचं नाही. चहा सुद्धा कडवा यायचं नाही. आता सांगून ठेवते मी. आमच्याकडे काय पैसा पाणी नाही लगेच आणून आणायला. मी केली अशा चहाची पाण्याची. नाही सांगते मी, सांगते. त्या बाटली सुद्धा मोकळी करणं घेऊन जातोय. पेट्रोल पंपावरून टाकी भरून मी पाणी नेतोय. अशा करायला लागली सांगायला. नाही आधीच काय मुद्दे क्लिअर केलेलं कसं असतं भाऊ बहिणींनो. परत आपण फडदिसनं बोलल्यावर राग नको यायला. बरोबर आहे का नाही? करून घेते ती माझ्याकडून, परत असं चेपलं खेचका देते. आता बघा बाया, बघा कुठं गेली रे चप्पल. मी आताच आणलाय नवीन बुट. बे पाहणार आहे ते बसतोय का. ए पहा ना. मन नाही करायचं. अरे पहा ना, पहा तर. डोळे मोबाईल दे मोबाईल. ए सर रे, मी बूट आणलाय भाऊ बहिणीनं. मी आता जॉबला जाते ना तिकडं कांदे काढायला. कांदे काढायच्या जॉबला जाते मी. अयो मला कमरेनं उठायलाच हे नाही बाया, वाकलेली. ए देवा. अयो कधी देणार तुम्ही? नक्की देणार ना. उद्या कामावून आले. आणि मी अगं पैसे देते बरं का, नेते तर मला आता गोड बोलून, पण आल्यानंतर बरं आता तुझं एक शब्द जर बोलाय काय तू माझं तुझं जी करते ना, तर माझं तुझंच राहणार. पण मला हिशेब विचारायचा नाही. माझं पैसे आलं की किती गेलं किती. तुम्हीच ही परंपरा कोणी चालू केली? ते तू आता केली ना मी आता नाही केली, तुम्ही केली. माझं पैसा मी आणतो, मी आणतो. तुम्ही म्हणता मी नाही करत. अरे माझा बूट कुठे गेला हवे. तुम्ही काय म्हणता, काय म्हणता? माझं पैसा आहे. मला नाही लय तोंडे लागू वाटत. मला बोलणं मला नाही आवडत. कॅन्सल पैसे देण्याचा. परंपरा आपण पडली म्हणजे आम्हाला चालावं लागलं. एवढं बाहेर इथं आता आणून टाकलाय बूट माझा. हा बूट घेऊन आली मी कामाला जायला. मला मेथीची भाजी नीट करायची उद्या डब्याला. येऊन काल 50 रुपयाच्या 2 पेंड्या आणल्या त्या मी. उद्या करते ना बाबा. अयो मग आवी काय चाललंय. आज आवीचा खडा झालाय कामाचा. भावा बहिणीनं उद्या आवी कामाला जायचंय. म्हणजे मीच त्याला घरी ठेवलं होतं आज दळणं हे आणायला. तरी पण गव्हाचं दळण पैसे दिलं बरं का सगळं भाभीचं. पाठराला वय नाही आणलं राव. दिवसभर इथं देवळात झोपला. एखादं म्हणलं असतं ये तू राहणार, मी थोडंफार गावात काढतो, तुम्ही काम करताय ते. मग तुमचं काम आहे ना आणायचं घरी बसल्यावर. मी तर आणत नाही माहिती आहे की जग दुनियाला, पण आणायचं काम तुमचं आहे, आणायचं होतं. गावात तिला काय असं काय 10-15 वजी लागतात का? एक कोवळा बरोबर लय झालं तिला गावात. त्याच्या भावा बहिणींना मग असू दे.
आमच्याकडे लय गरम होतंय. लाईट जाते बघा, तुम्हाला सांगते. सकाळी आपलं संध्याकाळी 6ला जाते ती, संध्याकाळी 10लाच येते. अजून काय लाईटीचा तपास नाही होय आवी. 10 वाजता लाईट आहे. हम्म.